आणि आता बातमीपत्राला आपण सुरुवात करतोय, थेट बीडमध्ये जातोय। बीड जिल्ह्यातील परळी शहरात राजकीय वैमनस्यातून एका तरुणावरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानं खळबळ उडालेली आहे। 29 वर्षीय अभिजित नागेश कांबळे याला लोखंडी रॉड आणि कोयत्यानं बेदम मारहाण झालेली आहे आणि या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले, डोक्याला सुद्धा गंभीर दुखापत झालेली आहे। या प्रकरणामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मारहाण सुरू असताना नगरसेवक नितीन रोडे यांनी व्हिडिओ कॉलवरून पायावर मारू नका, मुंडक्यावर मारा असं म्हटलेलं आहे। त्याचं मुंडकं माझ्याकडे आणा असा आदेश दिल्याचा दावा फिर्यादीनं केलेला आहे। नितीन रोडेसह इतर 6 जणांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस तपास करतायत। धक्कादायक असं हे प्रकरण आपण सध्या पाहतोय। नगरसेवक नितीन रोडे यांनी व्हिडिओ कॉलवरून त्या तरुणाला पायावरती मारू नका, मुंडक्यावरती मारा आणि त्याचं मुंडकं माझ्याकडे आणा असं म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आकाश, बीड मधली ही गुंडगिरी पुन्हा त्याचा प्रत्यय आलेला आहे आणि एका नगरसेवकाचं देखील यामध्ये नाव आहे। राजकीय गुंडगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळते का? वैष्णवी, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मारहाणीच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत। त्यातच बीडच्या परळीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये नगरसेवक अजित पवार गटाचे नगरसेवक नितीन रोडे यांनी चक्क एका 29 वर्षीय तरुणाला मारहाण करण्याचे आदेश दिल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। यामध्ये या तरुणाला जे आहे मारहाण सुरू असताना जे आहे यांनी नितीन रोडे या नगरसेवकाने व्हिडिओ कॉल केला आणि या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी सांगितलं की याच्या पायावर मारू नका, ते याचं मुंडकं माझ्याकडे आणा असा जो आहे तो आदेश या मारहाण करणाऱ्यांना दिला। आणि यानंतर जे आहे या तरुणाच्या डोक्यामध्ये रॉडने मारहाण करण्यात आली आणि हा तरुण जो आहे ते जागेवरती बेशुद्ध पडला आणि सध्या या तरुणावरती अंबेजोगाई येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची ही माहिती मिळते। तर दुसरीकडे या तरुणाचे हात पाय फ्रॅक्चर झाले आणि डोक्यालाही दुखापत झाल्याची माहिती मिळते। आणि या प्रकरणी बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये नगरसेवक नितीन रोडेसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी एक पथक जे आहे ते आरोपीच्या शोधावरती देखील पाठवल्याची माहिती मिळते। मात्र अद्याप एकही आरोपीला या प्रकरणात अटक करण्यात आलेली नाहीये। मात्र या आरोपींना कुठपर्यंत पोलीस केव्हा अटक करतात हे देखील येत्या काळात पाहणं महत्त्वाचं। अर्थातच आकाश, पाहावं लागणार आहे पुढे काय कारवाई होतीये आणि कशा पद्धतीने पोलीस आपला तपास पुढे नेत आहे। धन्यवाद सध्याच्या माहितीसाठी। अपडेट्स आपल्याकडनं असेच घेत राहू।